नमस्कार मित्रांनो, राज्यातील ऊस गाळप हंगाम 1 तारखेला चालू होणार असून सातारा जिल्ह्यातील 17 साखर कारखाने तर सांगली जिल्ह्यातील 17 साखर कारखाने हे ऊस गाळपास सज्ज झालेले आहेत। यासाठी दोन्ही जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी आता बॉयलर पेटवला आहे। कर्नाटकचे कारखाने 20 तारखेला चालू झाले असून राज्यातील ऊस त्या कारखान्यांनी पळवू नये यासाठी काही सीमालगतचे कारखाने हे 27 तारखेला म्हणजे 5 दिवस आधीच सुरू होत आहेत। आता कारखाना सुरू करण्याची वेळ जवळ आली आहे, तरीही अजून बऱ्याच कारखान्यांनी ऊसाचे दर हे जाहीर केलेले नाहीत। त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदाच्या हंगामात प्रतिटन एक रकमी 3751 रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली आहे। यामुळे कारखानदार आणि शेतकरी संघटनातील संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सातारा जिल्ह्यातील जवळपास खासगी आणि सहकारी मिळून 17 साखर कारखाने आहेत। दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान कारखान्याचा हंगाम सुरू होतो। सातारा जिल्ह्यात गेल्या काही वर्षात ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे, तरी बाहेरील जिल्ह्यातील ऊस कारखानदार आणतात। पूर्वी मे महिन्यापर्यंत कारखाने चालायचे, पण कारखान्याची संख्या आणि गळक क्षमता वाढल्याने मार्च महिन्यापर्यंत हंगाम बऱ्यापैकी संपलेला असतो। त्यातच दरवर्षी ऊस दरावरून संघर्ष उफाळून येतोय। यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। मागील वर्षी सांगली जिल्ह्यात एकूण 19 साखर कारखान्यापैकी 17 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला होता। हीच परिस्थिती यंदा राहील अशी शक्यता आहे। कर्नाटक मधील साखर कारखाने सुरू झाल्याने सांगली जिल्ह्यातील 17 कारखान्याचा गळीत हंगाम ही सोमवारीच म्हणजे 27 ऑक्टोबर पासून सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे। तर साखर कारखान्यांनी 3751 रुपये दर जाहीर करावा आणि मगच गाळप हंगाम सुरू करावे, या स्वाभिमानी शेतकऱ्याच्या भूमिकेमुळे या जिल्ह्यातील ही संघर्ष हा उफाळून येऊ शकतो। या जिल्ह्यात एकाही साखर कारखान्याने ऊस दराबाबत भूमिका लगेच जाहीर करू नये असा निर्णय घेण्यात आल्याचे समजते। कर्नाटकातील साखर कारखान्याचे गळीत हंगाम 20 ऑक्टोबर पासून सुरू झाले असून सीमा भागातील कारखानदार हवालदिल झाले आहेत। कर्नाटक मधील कारखाने कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील ऊस उचलतात। यामुळे ऊसाची टंचाई या तिन्ही जिल्ह्याला जाणवण्याची शक्यता आहे। त्यामुळे 4 ते 5 दिवस आधीच जिल्ह्यातील गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तर असं हे दोन्ही जिल्ह्याचं हे आजचं अपडेट होतं। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह। धन्यवाद।